गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। कागद कमी जास्त ठेवतो कागदाची खरे सुरत कोण राहिले माझा कुठं ठेवला मोबाईल यायला का करू सुरत कुंडली करू तुलसी ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की जय। विनायक जीवा मुक्ता भवती साकुर सुखतम ज्ञानदान सराय विनायक वंदे भगवंते ज्ञान करता भगवान ठीक है। वाचो जीवन को अज्ञान कृत आवरण और भ्रांति के नाश निमित्त हे झालं मी कधी का वाचलं होतं हां वाच विषय राहिला सांगायचं आचार्य द्वारा महावाक्य के उपदेश जन्य ज्ञान की अपेक्षा है तैसे रामकृष्ण आदि को आवरण भ्रांति नहीं याते उपदेश जन्य ज्ञान की अपेक्षा नहीं रामकृष्ण आदि का नाम किंतु जीव अंतःकरण वृत्ति रूप ज्ञान को नहीं ज्ञान को नहीं ज्ञान के पाइए ईश्वर को माया की वृत्ति रूप आत्मा का ज्ञान
और उपदेशन विना ही होय, परंतु ता ज्ञानते कछु प्रयोजन जन्य तिनको सिद्ध होने कहते। जीवन को घटाधिक ज्ञानते आवरण भंग और विषय जो घटाधिक तिनका प्रकाश होवे है, और ब्रह्मरूप से आत्मा का ज्ञान जो जीवन को होवे है तहा बस विषय असा आपला एक सात्विकपणा माणसाचा नुसतं सात्विकपणा राहणे म्हणून हा विषय मुद्दाम घेतला. रामकृष्ण जेकांच्या शरीराला देव ब्रह्म का म्हणायचं का नाही हा विषय झाला. तर सिद्धांताच्या दृष्टीनं उपनिषदाच्या दृष्टीनं शंकराचार्याच्या दृष्टीनं रामकृष्ण जेकांचे शरीर ब्रह्म नाहीत आणि जेवायचे तर नसतेच. फरक एवढाच या दोन्हीमध्ये. रामकृष्ण जेकांचे शरीर माया कार्य आहे आणि जीवाचं शरीर पंचमहाभूतात्मक कार्य आहे. त्याच्यात ईश्वराची उपाधी माया शुद्ध सत्वगुण असल्यामुळे त्याला बंधन नाही, आणि तुमची अविद्या तमगुण उपाधी असल्यामुळे तुम्हाला बंधन आहे. मग त्याचा विस्तार काल परवा झाला. आजच्या विषयामध्ये त्याच विषयाचा खुलासा आहे की रामकृष्णाचे कंचे शरीर माया कार्य असल्यामुळे त्यांना ज्ञानाची प्राप्ती नाही, त्यांना ज्ञानाची गरज नाही, आत्मस्वरूप ज्ञानाचे. जीवाला अविद्या उपाधी असल्यामुळे त्याला तत्वमसी महावाक्य आचार्यांच्याद्वारे त्याच्या ज्ञानाची गरज आहे. कारण आचार्य श्री गुरु त्यांच्याकडून महावाक्याचा विचार आणखीन एक काय रे, परमार्थामध्ये महावाक्याच्या विचाराने समजूत होत असते. महावाक्य जे आहेत तत्वमसी महावाक्य सामवेदाचं ते विचाराचं आहे. अहम ब्रह्मास्मी हे वाक्य निध्यासनाचं आहे, आणि आयम आत्मा ब्रह्म आणि प्रज्ञान ब्रह्म हे अनुभवाचे आहेत. तर इथं त्याने सांगितलं की महावाक्याद्वारे जीवाला आचार्यांच्या वाक्याच्याद्वारे त्यांना ज्ञान करून घ्यावं लागतं जीवाला, आणि त्या ज्ञानाने अज्ञान निवृत्त झाल्यानंतर आवरण निवृत्त झाल्यानंतर त्यांना स्वतःची समाधान किंवा स्वतः सुख कळतं, ज्ञान आहे असं कळतं, आणि ईश्वराला ते नाही. एक दुसरी गोष्ट अशी आहे, जीवाची उपाधी अविद्या तमगुणाची असल्यामुळे ती कर्माच्या अधीन जीव, आणि ईश्वराला कर्माचा अधीन. रामकृष्ण जिकांना कर्माचा अधीन नाही, कर्माचं बंधन नाही. मग ते राम वनवासाला जरी गेला, कृष्णाने युद्ध जरी केलं, त्यांना बंधन नाही. का? ते माया वगैरे असल्यामुळे त्यांच्या शरीराला स्वतःचं अनुभूती असल्यामुळे स्वतः मी ज्ञानरूप आहे असं अनुभवल्यामुळे त्यांच्या कोणत्याही कर्माचं त्यांना बंधन होत नाही. आणि तुम्हाला देहबुद्धी असल्यामुळे तुम्ही कर्माच्या अधीन असल्यामुळे तुम्हाला कर्माचं बंधन होतं, सुखदुःख होतं. म्हणून ईश्वराचे शरीर रामकृष्णाचे कारण शरीर ब्रह्म नाही, तेच अधिष्ठान ब्रह्म आहे. तसं जीवाचं शरीर पशुपशवाचे कारण शरीर ते ब्रह्म नाही, तेच अधिष्ठान ब्रह्म आहे. म्हणून उपाधी सात्विक आणि तामस असेल, पण उपही चैतन्य एकच आहे हे त्यांना सांगायचं. मग हे असं कोणी सांगितलं तर शंकराचार्याने, आणखी गौडपदाचार्याने हे मांडूक उपनिषदामध्ये रामकृष्णाचे कंच शरीर काही पंचमहाभूताचे सांगितलेत, काही भावनेच्या दृष्टीने मायाकडेच सांगितलेत, पण उपाधी आकार हे ब्रह्म नाही हे त्याचं उत्तर आहे. मग ती कोणाचं असो, ते कोणा रामकृष्णाचं असो, विष्णूचा असो, शंकराचा असो, कोणाचा असो, आकार ब्रह्म नाही एवढं त्यांचं. त्या दोन्ही उपाध्या श्रेष्ठ कनिष्ठ गुणामुळे आहेत. ईश्वराची उपाधी शुद्ध सत्वगुण असल्यामुळे रामकृष्णादिकांचे शरीर शुद्ध सत्वगुणाचे माया करत असल्यामुळे त्यांना बंधन नाही, त्याला कर्माचं बंधन नाही. पण तुम्हाला अविद्या आणि त्यात मलिन सत्वगुण
तामस सत्वगुणामुळे ते अविद्या मलिन आहे. त्या मलिन अविद्यामुळे तुम्हाला आवरण आहे आणि आवरणामुळे कर्माचं बंधन आहे. आवरण म्हणजे काय, अविद्या म्हणजे काय, तर अविद्या म्हणजे तुम्हाला नाही तिथं आणून ठेवणं. तुम्ही व्यापक असून, तुम्ही ज्ञानरूप असून, तुम्ही सुखस्वरूप असून, तुम्ही सत्स्वरूप असून त्या अविद्यामुळे सगळे उलटे तुमच्या अंगावर धर्म आले, सगळे उलटे आले वास्तविक. म्हणून मी तुला सांगतो, पण आता तुम्हाला कळतच नाही, आता विलाज नाही माझा. अरे अखंड ब्रह्माकार वृत्ती करणं हे महत्त्वाचा प्रश्न आहे. शास्त्र एक त्याचं अंग आहे, पण शास्त्राला कळत असतं जाऊ द्या, त्या अनाधिकारी आहेत तेवढेच त्या कक्षात त्यांना घेऊन चालावं लागतं. नाहीतर काय इतकं साधन आहे. नाथांच्या भागवतात सांगितलं, तुकोबारायांनी सांगितलं आहे. काय सांगू रे तुम्हाला, सामुग्री कमी हे तत्वोत्तर बस. नाथरायाने सांगितलं, पण तुकोबारायांनी सांगितलं, हे ना माऊलींनी सांगितलं, हे सांगतो मला. तुमची वृत्ती एक क्षण मात्र जर ब्रह्माशी संबंधित झाली तर तो क्षण, वृत्तीनं ब्रह्माशी संबंध झालेला तो क्षण, त्या क्षणाची किंमत भागवताच्या नाथांच्या त्रिभुवन ज्या पुण्याने प्राप्त होतं ते पुण्य तिथे तेवढं इतकं उपयोगाचं नाही. इतका महत्त्वाचा क्षण आहे. पण कळत आहे तुम्हाला, कळल्यावर तुम्ही तिथून परत येऊ शकत नाहीत, समजूचे बदल होऊ शकत नाही. म्हणून उणे तत्व जाण्या नाही असं निष्ठरदा दिलेलं. जर मी आत्मा साक्षी द्रष्टा आहे असा निश्चय झाला आणि त्याला जर काही कर्तव्यबुद्धी राहिली तर त्याने तत्व जाणलं नाही असं स्पष्ट लिहिलं आहे. हे झालं नाथांचं, की त्या वृत्तीचा जर त्या स्वरूपाशी संबंध झाला तर तो मशी महावाक्याद्वारे आचार्याच्याद्वारे वाचार्थ त्याग करून लक्षार्थ संबंध झाला तर तो क्षण ज्या पुण्याने त्रिभुवन प्राप्त होतं ते पुण्य तेवढा इतकं तिथं उपयोग होतं. एवढं महत्त्वाचं क्षण. आणि त्याच क्षणाची शक्ती तुकोबारायांनी सांगितली. तुका म्हणे एका क्षणाचे करारे उतरेन पार भाव सिंधू. तो क्षणाचा करार म्हणजे निश्चय. तुका म्हणे एका क्षणाचे करारे, त्या क्षणाचं निश्चय, क्षण आहे पण करार निश्चय नाही त्याचा, वरती खाली येते. समजुतीत बदल झाली की समजा मग ती परमार्थाची जरी समजूत असली तरीच परमार्थ आंधळा येतो. काय सांगतो मला कळत नाही जरा. आणि तुकोबारायांनी सांगितलं की त्या क्षणाचे निश्चय जर झाला तर त्याचं माप नाही. तुका म्हणे एका क्षणाचे करे, एक क्षण तो एकच. आता व्यावहारिकदृष्ट्या आम्हाला बोलत नाही, व्यवहाराचा विचार आम्ही तिकडे घेतच नाही. वृत्तीचा अधिष्ठान चैतन्याचे एक क्षण संबंध झाला तर जन्म मन तर नाही, वस्तू दुसरी माझ्याशिवाय वस्तू नाहीच हे तिचा अनुभव आहे. जर त्या क्षणामध्ये वृत्तीव्याप्ती झाली तर त्या क्षणाची किंमत त्याला दुसरी वस्तू दिसत नाही. हरीची यादा असा. मग तुम्ही साक्ष म्हणता बघा वृत्तीला विचारा काय आहे तुमच्यासमोर ते. ही चुकत आहे आणि हे चुकतं आहे. मग तुमच्या बुद्धीनुसार तुम्ही काही बोलता बरवतात, पण तसं नाही झालं. हरीची यादा असा हरिदय दिशा. वृत्ती आनंदामध्ये निमग्न झालेली ती आनंद वृत्ती कुठेही तेच आनंद भोगती झालं. कुठल्याही आनंद तीच भोगती. हो सांगू तुम्हाला. तत्वमसी महावाक्याचा विचार जेव्हा करता चाललेला त्याचा विचार चालू आहे, उपाधीचा विचार चालू आहे. पुन्हा ईश्वराला ह्याची काही गरज नाही, त्याची शुद्ध उपाधी आहे. म्हणून माया शुद्ध सत्वगुण असल्यामुळे त्याला परमार्थाची गरज नाही. जरी तुमच्याकरता त्यांनी जर केलं तर त्याला त्याची गरज नाही. जर रामप्रभू वशिष्ठाला शरण गेले, कृष्ण परमात्मा संदीपानला शरण गेले, हे तुमच्याकरता ना गरज नाही असं त्याचा अर्थ आहे. आलं का लक्षात. तर आता आपला थोडा विषय एक क्षण ही झाला. आणि माऊली काय म्हणते आता आपलं माऊलीकडे यायचं ना. तुकोबारायांनी सांगितलं, नाथांचं सांगितलं, आता ज्ञानराजांचं म्हणणं.
ज्ञानराजांचं म्हणणं असं आहे, तो जर क्षण नाही साधला, तुम्ही एका गोष्टीवर लोखंडाचा काटा घेऊन हजारो वर्ष तप केलं तरी निरर्थक आहे, हजारो यज्ञ केलं तरी निरर्थक आहे. ना सांडणे सोय, मोडून श्रद्धेचे वार, दुराग्रह वाढवणे, मग अश्वमेध कोटी मिळते. जर तुम्ही दुराग्रह केला की दुराग्रह केव्हा करतो जीव? जगत सत्यत्व वाटल्याशिवाय दुराग्रह होतच नाही त्याचा. आणि ते जग सत्यत्व कळत नाही. जग सत्यत्वची खूणच आहे आग्रह होणं, असं जग. आता त्याच्यात मध्ये बघा काय सांगावं गुरुजींनी माझ्या सांगावं गुरुजींनी. तुमचा फोटो तुमच्या नीटच बैठकीचं बसलं पाहिजे. हे कशाला आग्रह महाराजांचा? किती बुद्धी नाही. आणि मी ब्रह्म म्हणतोय, तसं नाही ते. माझे गुरुजी चंद्रभागा माहीत नव्हती, गुरुजी पांडुरंग राय बी माहीत नव्हते. काय होतं मग? पांडुरंग कमी किंमत दिली का त्याने? नाही, खरं पांडुरंग त्याला अनुभवला होता. मग त्याला दुसरं काहीच लागत नाही. निश्चित एकच वृत्तीचा समजुती बिनचूक झाल्यानंतर वृत्तीनं तिथं थांबायचं असतं. पण तिथं थांबत नाही याचं एकच कारण, सामग्री कमी. हे त्याचं उत्तर आहे. मग कोणाकडे निध्यास असेल कमी, कोणाकडे श्रवण कमी असेल, कोणाकडे वैरागी कमी असेल, काहीतरी कमी आहे. आणि जितकं पूर्ण सामग्री असल्यानंतर तिथं हालतच नाही. म्हणून हे जे चिंतन आजचं सांगायला आलेत ग्रंथ करते महात्मे, ते रामकृष्णाधिकांच्या शरीर ब्रह्म म्हणायचं नाही, आकार नाही ब्रह्म. सगळ्यात अधिष्ठान हे काय झालं? उपाधीमुळे त्याच्याच ठिकाणी संकोच विकासपणा आहे. जशी उपाधी असेल तसे तुम्हाला तिचं संकोच विकासपणा आहे, असं त्याचा अर्थ. हो, नाही कळत. म्हणून चिंतनातला विषय तुम्ही रामभक्त रामकृष्णाधिकाला देव मानता, तुमच्यापेक्षा त्याचं शरीराचं शुद्ध सत्वगुण असल्यामुळे, त्यांना कर्माची गरज नसल्यामुळे, त्यांना कुठला परिणाम होत नसल्यामुळे, त्या दृष्टीनं त्यांचं अवतार लिहिल्याचं कौतुक वाटतं म्हणून तुम्ही त्यांना ब्रह्म म्हणतात. पण आकार सोडून ब्रह्म म्हणता. आणि आकार सोडून ब्रह्म म्हटलं की तुम्ही आकार सोडून राहा, संपला विषय. मग दोन्ही एकच आहेत ना. म्हणून माऊली सांगते, आमच्या प्रकारचे पलीकडे भाव जरी कल्पने मिळीन रागशील पाहू, तरी भूते मज माझी वाव जे का. अर्जुना, आमच्या प्रकारचे पलीकडे भाव म्हणजे जे आमचं शरीर आहे, आकार. रामकृष्णाच्या शरीराचं वर्णन केलं ना, त्याचं आजाद भाव आहेत, श्यामवर्ण आहेत, गुड, हे सगळं वर्णन केलं ना. शांत स्वरूपाचे आहेत. अरे हे त्यांच्या आकाराचं वर्णन, निराकाराचा शब्द नाही, वर्णन कुठून घेतोस? सिद्धांत फार वेगळा आहे. शब्दाचा विषय ब्रह्म नाही, ते शब्दाचा विषय ऐकणार शब्द नाही. तो जो मी ब्रह्म आहे असा जो शब्द, मी ओमचं ध्यान करतो असा जो शब्द, ते नाही. इथं आहे ते. हां, तुमच्या समोर ओम हा शब्द जरी तुम्ही ओळखत तर ते ओम शब्द ब्रह्म नाही. ओम शब्द वृत्तीच्या ठिकाणी स्थिरता आणि वृत्तीच्या ठिकाणी रूपरहित करण्याची शक्ती आहे त्याला, पण ते सोडू नये झालं. म्हणून रामकृष्णाधिकांच्या शरीर ब्रह्म नाही, उपाधिरहित ब्रह्म. मग ते पशुचंही उपाधिरहित ब्रह्म आहे, देवाचं उपाधिरहित ब्रह्म आहे. काय विषाद कर्मपाठ ते म्हणायला, ते गुरुजींनाच सांगावं. आणि ते साखर घरानंच मिळत असतं. हे बाकीच्याकडं नाही मिळायचं. बाकीचं सिरदेशी मिळेल, काय नको मला विषय सांगायचा. फक्त एकच आहे, ते अविद्या उपाधी तत्कार्य देहाधिक आहे, ते जीव आहेत. आणि त्या जीवाने तत्वमसी वाक्याचा विचार श्रीगुरूच्या द्वारे करावा लागतो. त्या ज्ञानाने अविद्या निवृत्त होते, आवरणही निवृत्त होतं. अविद्या म्हणजे तुम्हाला संकुचितपणा आणून ठेवलेले, आणि आवरण म्हणजे काही कळू देत नाही झालं.
आवरण म्हणजे झाकण होतं. आणि जेव्हा ठिकाणी अविद्या अधिक तीत कार्य आवरण, त्या आवरणाचे दोन भाग, एक असत्वपादक आवरण आणि एक आभानपादक आवरण. असत्वपादक आवरण देव नाही, मी देव कसा असू शकेल? मी देवाचा भक्त म्हणे, पण मी देव म्हणत नाही. हे अज्ञान. आणि ज्ञानराज तुकोबारा काय म्हणतात, काय करते माऊली काय म्हणते झालं शास्त्र सर्वज्ञ असतात. जाऊ दे ते. भूमिका परत सर्वज्ञाचे विचार असतात. माऊली आणि तुकोबारांचा विचार, नाथांचा विचार फार. तुकोबाराय म्हणतात आम्ही स्वयंभू आहेत. त्या तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, स्वयंभू आयते केले नव्हे. म्हणजे आम्हाला कोणी सिद्ध केलं नाही, आम्ही स्वतः सिद्ध आहेत. आणि आम्ही असं स्वतः सिद्ध असणारे देहाधिकाचे जनक आहेत. कळलं तर हे त्रिभुवन आम्ही निर्माण केलं. कुठं वार करायचा सिद्धांत आहे? स्वयंभूपणा. स्वयंभू म्हणजे स्वयंप्रकाश असल्यामुळे आम्हाला कर्तव्याचा विचार नाही, पण आमच्यामुळं झालं असं. जर सूर्योदय झाल्यानंतर जग आपापल्या कामाला लागतं, पण सूर्यामुळे झालं, सूर्य करत नाही. सूर्योदय झाला मग आपापलं उद्योग लागलं, पण सूर्योदयामुळे झालं, सूर्य करत नाही. तसा स्वयंचेतन तू ज्ञानस्वरूप असणारा, सुखस्वरूप असणारा असाच जो तो आहे, ते रामकृष्ण अधिकाला उपाधी सोडून हे म्हणा, पशुला त्याची उपाधी सोडून हे म्हणा असं म्हणतो. पण नाही, नजर नाही. वस्तू गोचर नजर असल्यावर त्याच एक विलक्षणच राहतं. भावगोचर वेगळं, वस्तू गोचर शक्ती वेगळी. वस्तू गोचर शक्तीला प्रमाण नाही झालं. आणि हे गुरुजीने सांगावं झालं, आणि गुरुजीने ते अनुभव दाखवा. कीर्तन करत करत गुरुजी अर्धा तास आनंदात रात्रीवरती मावळत होते झालं. आणि आमचं त्या ताला स्वरातच मन राहते. आणि समाजाला कसं रंगावं ह्याच्याच मन राहते, म्हणून परमार्थ नाही त्यांचा. वस्तूची वृत्ती रममान झाली, याच्या खुणा वेगळ्या आहेत. म्हणून वासुदेव सरस्वती होत्या, आपण गाव आधी साधू पाहणार, मग साधूच्या घरच्या खुणा येते. अगोदर तुम्ही साधू व्हा, मग साधूच्या घरच्या नंतर खुणा कळतील. आता भागवताला आम्हाला त्याचं काहीतरी किंमत द्यावं लागते. निव्वळ तो काय म्हणता येत नाही. साधक काय ते साधक, म्हणून असा जो साधक आहे, आयुध उपाधी नैश होते ते तत्वमसी महावाक्याच्याद्वारे. म्हणून जीवाला ज्ञानाची गरज आहे, रामकृष्णाची कणा ज्ञानाची गरज नाही, म्हणून आकार त्याचा ब्रह्म नाही, हे मात्र लक्षात ठेवा. साधका करता बरं का, नाहीतर साधू सर्वज्ञ काय म्हणते, पूजून देव पाहिजे. आता हे कुठं, हे महापामराला आहे. देवाची पूजा महापामराला आहे. पेरून शेतात जायचे पामराला, तो सोनी प्रसाद घ्यायचे अतिथीचा. आगंतुक जो साधू आला भिक्षाला, त्याचा आशीर्वाद घ्यावा लागतो. पण आगंतुक आलेलं बरं का, अतिथी या शब्दाचा आगंतुक आलेला असा होतो ते. आणि असं आगंतुक येणारे आमच्या दत्तराजाचा तू नाही, ते कावा येतील, कोणत्या रूपाने येतील आणि काय फसतील ते चिंता नाही. काल परवाच एक तुम्ही होता का नाही, ते एक येऊन गेलं, त्याच्या आधी असं नवजवान पोरगं असे पाटके तुटके, भाकर आहे का, भाकर आहे का म्हणला. आमचे नवीन संस्कार, आम्ही एकटे पोरी सोरे
दुसऱ्याला कसं ओळख द्यावी हे मनाचा चिंतनाचा विषय महाभारताचा. आणि मग ते आले झाले भाकर आम्ही म्हणून नाही भाकर ही घेऊ नाही भाकर. आणि ते महाराज ह्या इतर पुन्हा पत्ता नाही ही पाटे ना ते तर पुन्हा नाही कुठे गेलं कोणा आता अशा या तू यायच्या आधी ह्या 15 दिवसाच्या आत का 15 दिवसाच्या म्हणून आगंतुक येणार या असा फसवणार जातात दुसरं नाहीच खूप काय सांगा नाही सावधानच नाही. आपण महापापी असतो तेवढीच करतात आंधळेपणाच्या परमार्थिकाच्या गोष्टी करतो. वस्तुस्थिती म्हणजे फार वेगळं असतं. हे मी काय इतका विस्तार केला की रामकृष्णाजिकांत शरीराला ब्रह्म म्हणू नका तद अधिष्ठान चैतन्य ते ब्रह्म आहे. तसं तो देह उपाधी रहित ब्रह्म आहे. मन उपाधी रहित ब्रह्म आहे. मन हेच ब्रह्म नाही, शरीरही ब्रह्म नाही, सत्वगुणही ब्रह्म नाही. ब्रह्म स्वयंसिद्ध ज्ञान स्वरूप सच्चिदानंद रूप आहे. असं सच्चिदानंद असणारं ब्रह्म हे तुझं स्वरूप आहे. आणि हे साधन मात्र अधिकार पाहिजे साधन. पण कोणत्याही साधनाने असू द्या पण ज्ञानाशिवाय गती नाही त्याचंच लक्षात ठेवा. क्रमाने अभ्यास करत करत ज्ञान कळल्याशिवाय अनुभव येतच नाही. जरी ध्यान केलं तर त्या ध्यानाच्या शक्तीनं ज्ञान होतं आहे आणि ज्ञानाने मी ब्रह्म असं कळतं आहे. म्हणून रामकृष्णाजी कंचे शरीर माईक आहेत त्यांना ज्ञानाची गरज नाही. आणि जरी ज्ञान नाटक केलं तर तुमच्या करता. पण जीवाला तसं नाही. जीवाला ती सेवा करावीच लागते. तत्वमसी महावाक्याचा उपदेश ऐकावाच लागतो. आणि साधन चतुष्ट श्रवण म्हणून ध्यासन ज्या ज्या दोषाचे जे जे साधनं ते दोष घालवून करता साधन करावं लागेल. कारण प्रत्येक दोषाला साधन वेगळे. अंधार नाहीसा करायचा असेल तर त्याला उजाडच लागेल. तसं अज्ञान नाहीसं करायचं तर त्याला ज्ञानच लागेल. मग ते अज्ञान नाहीसवण्याकरता ज्ञान कळण्याकरता मग अधिकार परत साधनं. ज्ञान कळायचा अधिकार लागतो. मग ते अधिकाराकरता मन निर्मळ लागतं. मन निर्मळ होण्याकरता कर्म करावं लागतं. मन स्थिर होण्याकरता चिंतन ध्यान करावं लागतं. आणि हे झाल्यानंतर त्याच्याद्वारे श्री गुरुची प्राप्ती खऱ्या गुरुची प्राप्ती व्हावी लागते. खऱ्या गुरुच्या प्राप्तीनंतर त्यांची कृपा व्हावी लागते. त्यांच्या कृपा झाल्यानंतर वृत्तीला ते कळत असतं. आणि मग ते वृत्तीला कळल्यानंतर त्यांनी जे सांगितलं तिथं थांबायचं असतं. मगच मी सांगितलं आहे ना मला दुसरे गुरुचं एक कढईभर दुधात एक थेंब मोताचं पडलं तर चालेल का. हे जसं तो पटकन करतं तसं तुम्ही आंधळा घेऊन किती परमार्थ करा, किती पंक्ती घाला, किती तीर्थयात्रा करा, किती शास्त्र अध्ययन करा, काही करा, देह बुद्धी जात नाही तो पण फुकट आहे तुमचं. असं म्हणून तर वेदशास्त्र जाणतले अग्निपूर्ण ज्ञान झाले. पुराण मात्र दांडवले आहे ते राहिले वेगळेचे. वैरागाच्या मेरू असलं तरी आहे ते राहिले वेगळे. भस्म उधळून जटा भरू उदाच असतो दिगंबर न धरी लोकांचा आजूर आहे तो विचारू वेगळाचे. काय नाही कळत झालं. याला एकच 16ने श्रीगुरूला व्हायला या हातात येतच. एक केस इतकाही आपलं तिथं नसलं पाहिजे. आम्ही तर सांगतो वस्तूची सांगतो मला पटेल न पटेल काही मला गरज नाही तुमची कोणाची. गुरुजी होतो पण पांडुरंगा कोणकडं होतं मला माहीत नव्हतं. आणि चंद्रभागा आहे का नाही कोणाच ठोक. स्नानाला चंद्रभागाला जात असूनही तेव्हा इतकी केंद्रित वृत्ती करावी लागते तेव्हा मग ती शक्ती मिळत असते. तुमच्या भांड्यावर सातारा छिद्रच केव्हाही करणार काय छिद्र आपलं आपल्या मनाला विचारायचं. तसं नसेल विषय कुठे चालला. म्हणून रामकृष्ण दुकानचं माया रचित असल्यामुळे त्याने जर गुरुचा विचार केला तुमच्या आमच्याकरता. त्याला गुरुची गरज नाही, त्यानं कर्माचं बंधन नाही, ते माया रचित आहे. आणि त्याच्या उलट सगळं तुमच्याकडे अविद्या आहे, आवरण आहे, विक्षेप आहे, मल आहे. मल या शब्दाचा अर्थ तर एकच माहीत आहे वाईट वागणं. वाईट वागणं ही मूर्ख आहे. कशाला म्हणायचं मग. तर देहबुद्धीच्या द्वारे जे कर्म ते पापाचं आहे.
फार भाऊ झाले. विधीच्या बाहेर जरी तुम्ही आचरण असलं तरी ते योग्य नाही. आता कसं ते जाऊ दे, द्या सोडून तुम्ही आपल्याला. तर आपला विषय असा की जीवाच्या उपाधी अविद्या असल्यामुळे त्या ठिकाणी आवरण असल्यामुळे, आवरण म्हणजे झाकण, आवरण म्हणजे देहबुद्धी, आवरण म्हणजे कर्तव्यबुद्धी, आवरण म्हणजे स्वतः सुखरूपासून प्रयत्न सुखाचा करणं, सुख स्वरूपासून सुख कुठेतरी समजणं, त्याला आवरण म्हणावं. आणि कशामुळं? अविद्यामुळं झालं. अगोदर आवरण नाही, अगोदर अविद्या आणि अविद्याचं कार्य आवरण आहे. आवरण म्हणजे तुम्हाला सुख असून सुखाला झाकून टाकलं. सुख कशाचं आहे? तुम्हाला पंचविषयाचा आहे, विषय पामराला. सुख कशाचं आहे? सत्वगुणाचा, सात्विकाला. सुख कशाचं आहे? शब्दाचं, विद्वत्तेला. हे सगळं तिथं नाही काही, हे सगळं अलीकडे आहे. असं पण नाही कळत. म्हणून जीवाचं जे असणार त्याला स्वतःच्या ज्ञानाची गरज आहे, आणि त्या स्वतःच्या ज्ञानाकरता आचार्याची गरज आहे. आचार्य श्रीगुरूची गरज आहे. श्रीगुरूंनी महावाक्याद्वारे तुम्हाला उपदेश केलं, आणि त्या महावाक्याद्वारे मग महावाक्य तत्वमसी महावाक्य, त्याच्यामध्ये वाचार्थ त्याग करायचा, लक्ष्यार्थ ग्रहण करायचं. वाचार्थ लक्ष्यार्थ म्हणजे काय आहे का नाही? वाचार्थ लक्ष्यार्थ म्हणजे काय? तोम पदाचा अर्थ जीव आहे. जीव म्हणजे मी करता, भोगता, सुखी, दुःखी, मी देहधारी, मी मनुष्य, मी स्त्री, मी पुरुष, मी शहाणा वेडे, तोम पदाचा वाचार्थ आहे. पण इतकं असतं हे सगळं सांगावं लागतं रे. इतकं असतं तुम्ही त्याला ओळखता, आणि ते आहे लक्ष्य. हे सगळा व्यवहार होतो, पण ते तुमच्या ज्ञानाने कळतो, पण ते ज्ञानच कळणार झालं. गंमत आहे. आणि ते ज्ञान कळायचा भागच नाही. ज्ञान गुड गम्य ज्ञान द्यावं लागलं, निवृत्ती दिले माझ्या. ज्ञान गोड कळा का? गोड ही शब्द अनाधिकारी म्हणून गोड पद घातलाय, नाहीतर कर्तव्यावर त्याचा हार. गंमत आहे. पण हे काय त्याला गजानन विजयामधली एक गोष्ट मला खूप आवडतो. तो विषय खूप सुंदर सांगितला. हनुमानजीने लंका जळली, कोपटं नाही जळत तो. तसं साधक चिंतनाशिवाय राहतच नाही. ते कर्म उपासना म्हणजे कोपटं जाळल्यासारखं आहे. कळते काही, पण कोणी सांगावं? खरं बोलायला पटत नाही. आम्हाला कळतं, द्या सोडून, काय झालं तसं नाही झालं. विषय असा. म्हणून रामकृष्णाचे पण शरीर आहे, मायारूप आहेत, पण शरीर बरोबर नाही हे निश्चित लक्षात ठेवा. म्हणून मागं उदाहरण सांगितलं, अरे नाही सांगितलं. कबीर महाराज दादू पिंजऱ्याला काय चालतात? दादू चुपत पाम, कारण दादू हे रामप्रभू भक्त, रामप्रभू दररोज येत होते. मग आता माणसाला थोडं काय असतंच, ते त्याला वाटतं, पण ते असतंच. शाळेला नसतं मात्र काही. शाळेचं मग शाळेत ते कसं ते शाळेला कळत असतं. कबीर महाराज जातात, काय चालू राहतात? अरे दादू काय होतं? दादू चुपवून पा, पण येतो हिताचा कळवळा, पडती हाती काळा. कबीर महाराज अडकले हे ह्याच्यात ते भागत नाही. एक दिवस स्वतःहून करून सारे शिकवितं, स्वतःहून गेले त्या महाडीवर दादूजीच्या. दादूंची आपली सेवा भक्तिप्रेम होते. रामप्रभू आलेले होते, त्यांच्या रामप्रभू आसनावर बसलेले. दादूजी आपले हार घाल, तुरे घाल, पाणी दे, हातपाय चोप, हे चालू होतं दादूचे. त्या दादूची सेवा आल्यानंतर कबीर महाराज बोला, क्या चालतं बरं दादू? अरे क्या कहते बोले तुम? दादू 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 चुप. अरे दादू भटवा क्या चुप, उसको नाही हात पा. लेग महाराज अदृश्य झाले रामप्रभू. मग ह्याच्या डोक्यात उद्धार पडला. अरे काय त्या वाक्यामध्ये कबीरांचा दादू भडवा क्या चुपा उसको नाही हात ना पाव म्हणल्यावर प्रभू अदृश्य झाले. भक्ताच्या इथं आलेला देव साधूच्या वाक्याने गपचूप गुप्त झाला. काय हे? मग त्या दादूला काय? मग श्री संतांच्या माथा
नंतर इतकं का सांगितलं, इतकं सांगून तुमच्या माती पडले बुद्धीत म्हणून सांगायचं आहे. कळत नाही जर निश्चय असा असावा की बस साक्षी द्रष्टा माझ्या गुरूंनी सांगत नाही मला, महाराज एवढं राहिलं का हो, काय पाठांतर नाही, काय गाता येत नाही, वाचता येत नाही, मग घर काय नाही, फक्त श्री गुरुच्या कृपेने मी माझ्या आनंदात आहे. हे त्याचं उत्तर द्यावं गुरुजींनी. मला काही येत नाही, त्याला वाचता येत नाही, पडता येत नाही, वाजवता येत नाही, काय घर नाही दार नाही, माझ्या श्री गुरूंच्या कृपेने बस तिथं काहीच माहीत नाही. कृपा कटाक्षाने आपल्या पदी बैसवले आणि त्यांच्या कृपेने तो स्वतः. आणि हे जीवा करता मात्र, आणि प्रभूला हे नाही विषय हिचं चालला आहे. मग मुळात बी लक्षात ठेवायचं असतं, तसं नाही. नाही तर पुढं वळायचं, मागं उकलायचं नाही. मागाचा पुढचा संबंध आला पाहिजे. विषय कशावर निघाला, विषयाचा विषय काय, वाक्याचा अर्थ काय, त्याची भूमिका काय, विषयाच्या अर्थाची भूमिका बरोबर चालते का नाही, हे ऐकणारच होती. ही बुद्धी ऐकणारची असली पाहिजे. आणि सांगणाऱ्यांनी असं सांगितलं पाहिजे, त्याच्यावर त्याला दुसरं हालताच नाही आलं पाहिजे. तेव्हा हे रंग आहे. सांगणारे सांगताना ऐकणारे झोपी घेते, काय त्याचा अर्थ तसं नाही. म्हणून जीवाची उपाधी अविद्या आहे, मनुष्याचा गुण आहे, त्याच्या ठिकाणी आवरण आहे. म्हणून त्याला श्रीगुरूची गरज आहे, तत्वमसी महावाक्याच्याद्वारे ज्ञानाची गरज आहे. म्हणून तो मुक्त होतो. रामकृष्ण देखील याची गरज नाही. एवढं फरक आहे. हे का विषय घेतला तर हे आंधळे सात्विक तिथं थांबले म्हणून. इतके थांबले की इतके एवढेच थांबतात का, अरे राम राम काहीही बोलतात झालं, त्या बोलण्याला पारावर नाही. पण नाही झालं असं नाही. विश्व कसं झालं हे झालं. जीव को अज्ञान करत आवरण आहे, जीवाला आवरण आहे अज्ञान करत. अज्ञानामुळे आवरण म्हणजे झाकून टाकलं म्हणजे तुम्ही विषयाच्या ठिकाणी कुठंतरी देव सुख मानता, ह्याला आवरण बोलावं. अज्ञानामुळे तुम्हाला म्हणायचं, अज्ञान म्हणजे अविद्या म्हणजे अविद्याने तुम्हाला संकोचित करून संकोचनी कार्य झाल्याचे लहान घई आपोषण ब्रह्मांडाचं. किती संकोचित झाला तो जितका त्याच्यापेक्षा जास्त. संकोचित म्हणजे अगदी घट आकाश आहे ना, किंवा याच्यापेक्षा सांगतो दुसऱ्या भाषेत जाऊ द्या. काय सांगा गुरुजींनी, गुरुजींनी काही सांग का रे, एक लवंग जर हात पडले तुझ्या म्हणून जात, किती संकुचित झालास. त्यांची भाषा वेगळी, मी नाही करत त्यांची भाषा, कारण त्यांची त्यांना शोभते. ज्याचा शोध त्याच्याबरोबर असतो. युवराज असलं तर राजा नसतो, युवराज असेल पण राजा ती राजाच. लवंग हरपले जर तुझ्या मनातून जात नाही तर देहबुद्धी काव जायची. याला संकुचित म्हणावं. कळतं का संकुचित? मग ही उदाहरण आहे. तसं मनाला विचारावं लागतं. परमार्थ करणाऱ्यांनी मनाचं विचारात राहिला तो म्हणून करणार तो मुनी. म्हणून जो करता होई मुनी राहायचं आहे बोले. म्हणून करणार तो मुनी. मुनी म्हणजे काय जटा वाढवलेला मुनी नाही. मुनी या शब्दाचा अर्थ जो विचार करतो, जो मनन करतो, ज्या विषय साधनाचं मनन करतो, त्या साधनाचं आपल्या अंगावर घेतो. ते साधन आपल्या अंगावर किती पत आहे, मनाने त्या विषयाच्या बाजूला किती सरकले, साधनाची शक्ती मनात किती उतरली, हे जर विचारतात ते मनन. तर तो परमार्थ. काय म्हणते माऊली, मनतोनी नेऊन येतात तसे घे. मग हे म्हणून नाही तर काय असं तसं नाही. म्हणून भ्रांति के नाश बिना आचार्य द्वारा महावाक्य
उपदेश ज्ञान की अपेक्षा है किसको? जीव को. कोणाला आहे? जीवाला. कशाचे? महावाक्याद्वारे झालेले ज्ञान, त्या अज्ञानाची निवृत्ती होती, नाश होतो. ही आहे जीवाला त्याची गरज आहे. रामकृष्ण दिखाले त्याची गरज नाही. मग आता इथं भ्रांती, अज्ञान किती जरी सांगितलं तरी कमीच आहे. एकच शब्द सांगायचं आहे, गुरुजींनी सांगावं. स्वप्न खरं वाटतं का खोटं? हां, स्वप्न खरं वाटतं का खोटं? खरं वाटतं. हां खरं वाटतं ना त्या पेडमध्ये. हां, त्याच नाव भ्रांती. याचा खुलासा कसा? तर नाही तर ते नाही चढत सांगते ना. याचा खुलासा कसा? तिथं वस्तू नसून ती वाटणे हेच नाव भ्रांती. स्वप्नामध्ये नदीने खूप गाव वाहवले. स्वप्नामध्ये पाऊस पडला, नदीला पूर आला आणि कडीचे गाव खूप वाहून गेले त्या नदीला. किती वाहून गेले, पाणी किती आलं त्या नदीला, नदीला जागा कुठे, आणि तो तर अंतरून झोपला. हे आणखी कुठून बांधलं? हेच ना आवरण आहे. आणि ह्याच्या कारणाने अविद्या. माणसं झोपलेलं माणसाला स्वप्न का जागा असलेला? हां, झोपलेलं. तसं तुम्ही तुमच्या सर्व ठिकाणी झोपलात म्हणजे हेच नाव अज्ञान आहे. आणि ती झोप काय गप बसती का? अविद्याचा निजा विश्वस्वप्नाचा धंदा, हे विश्वरूपी स्वप्न आणि खरं मानणं याचं नाव आहे भ्रांती. आहे का नाही? नाही तारखेमध्ये ना का सांगत माझ्या गुरुजीच्या भाषेत. गुरुजी सांग कुठे? पाठीमागे वरी वरी एकदम. हां, गुरुजी सांगा काय सांगणे करता. जावळी बुवाच्या पंक्तीला महाराजाच्या पंक्तीला जावळी बुवा असा कळतं का? येडीला हळद दिला मला जावळी बुवा बी आले आणि मग त्याला बाबालाच बोललो. बाबा मूर्खन सांग त्याचं 7 मूर्ख. कळतच नाही तर. माणसाला कुठं काय तात्पर्य लावा हेच कळलं. हेच नाव भ्रांती. जिथं जे नाही तिथं ती कल्पना करणं त्याच नाव भ्रांती. हो, नाही त्याची कल्पना करणं याचं ना. स्वप्नात नदीचं पाणी खरं वाटतं का? स्वप्नाखाली खरं हेच नाव भ्रांती. आता ही जसं उदाहरण करतो तसं त्रिभुवन स्वप्न आहे ज्ञानोबारायांचं जर कळलं तर. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिजे स्वप्न दिसेल जाईल. कोणाचे गणगोत, कोणाचे मायबाप, मृग जलोत जाईल. कुठे कळायला लागलं? हे भ्रांती आहे. झालं म्हणणं सोपं आहे, शब्दार्थ कळणं, पण मन तिथून हलतच नाही. जग सत्याचं बुद्धीतून. ही भ्रांती नाही. आत्म्याचं का जीवाचे? जीव शेतं नाही ना तो जल मरण. मग कुणाचे जीव गणगोत नाही जमायचं. हे तर नाक घासावं लागतं. 12 वर्ष नुसतं पाणी भरावं लागतं तेव्हा जमत असतं. आम्हाला तुमच्या घरी येऊन सांगावं लागतं, ते बी तुमच्याच सवडीत. एवढं तर तुम्ही अधिकारी, आम्ही महामूर्ख. तसं नाही झालं. माझे गुरु 17 वर्ष दादाकडे राहिले, पण ते दादांच्या विचारच ऐकलं. तेव्हाही लावलं. शास्त्र सर्वज्ञ भांड चापचं सोडून द्यायचे, त्यांचं तेवढंच अधिकार. एकच विषय झालं. ज्ञानोबारांचं जर चिंतन तुमच्या लक्षात राहिलं तर ही खरंच तुम्हाला कळलं. किती दृष्टांत एकामागे एक एकामागे एक दिले. 4-5 दृष्टांत. अधिकारी प्रकरण पहिलं प्रकरण घ्यायला आपण माणूस 4-5 दृष्टांत आहेत. ही दृष्टांत तुमच्या अधिकाऱ्याचे आहेत प्रकरण. वय आहेत माझ्या पाठात, मला आपलं शब्द सांगतो. 7 दिवसाचा उपाशी माणूस पंक्तीतून उठवला, मरत नाही, कुठे तरी जाऊन जेवण. एक अधिकारी. दुसरा एक अधिकारी वासरू ओढलंय गाईचं प्यायला, पेचा आवडलं, ओढ आहे का नाही. हा एक अधिकारी. दुसरा एक अधिकारी माते पुढे बाळक काळले नेता इकडचे एक का तोटचा उदक मी नावायचं ते. 60 वर्षांनी एका बाईला मुलगा झाला आणि ते काळं झडपलं. किती दुःख आहे ते.
तरी ते कमीच आहे. ते रडल 8 दिवस रडल, 2 घास खाली सवय राहायची, तरी कमीच अधिकारी. पण मासा बाहेर पडल्याबरोबर त्याला काय करायचं? तसं जो मासा पाण्याच्या बाहेर पडला असा अधिकाऱ्याला ही मजा आहे. बाकीचा नाही, बाकीचा अधिक परत तो चालायचा आहे का नाही. आता 7 दिवसाचा उपाशी माणूस तुम्ही त्याच्या हातात धरून उठवलं, दुःख झालं, पण कुठेतरी जाऊन देऊ ते दुःख संपलं. जमतं का नाही. आणि गायचं वासरू आकाडल्यानंतर तळमळ होते, पण सोडलं की तेच. तसं काही परमार्थ आहे अधिकारी. हे अधिकाऱ्याचं प्रकरण या दृष्टांतात. आईपासून एकुलता एक मुलगा झालेला, लिहिलं तिथं माते पडून बाळक काळे नेता एकुलते एक. नाही झालं, रडेल पडेल, 8 दिवस 6 महिने बसलं अंतरुणात, पण उठून जेवणार. पण एकच जबरदस्त असं जीवना वेगळी मासोळी तैसा तो कातळमुळे तैसे झाली माझ्या जेव्हा कधी भेटतील केशवा. ही वृत्तीचे साधक गुरुजी दादांच होते, स्वामी आणि गुरुजीच होते. गुरुजीला स्वामीचा एक क्षणभर वियोग नको वाटायचा, आणि स्वामीला एक क्षण गुरुजीचा वियोग नको वाटायचा. तेव्हा ही वृत्ती बनते, तेव्हा ही ती स्थिती होते. हे मी का सांगितलं? गुरुच्या द्वारे तसोमसी महावाक्याच्या द्वारे वाचारचा त्याग करून लक्षार्थाचे म्हणजे अधिष्ठानच्या इच्छानिशी ज्या वृत्तीचा संबंध केलं हे आनंद आहे. अधिकार परचा अभ्यास करा, त्याच्याबद्दल वाद नाही, पण स्थिती असेल. आता विनोद आमच्या घरांना सांगायचं नसतं, साखरे घरांचा विनोद नाही वस्तुस्थिती सांगायची. वृत्ती कुठं आहे? नुसतं सात्विकपणा उपयोगाचा नाही, डोळच उपयोगाचा आहे. अरे किती किती उदाहरण नेहमी सांगता, लक्षात कुठे राहतं. नामदेवरायासारखा भक्त आहेस का तू? भक्त म्हणून घेतोस, पण नामदेवराय संत पुढे कच्चे पडले का नाही? आपल्याकडचा का ना नामदेवराय भगवंताचा अवतार, उद्धवाचा अवतार, पण त्यांनी इतकं देवाला बोलून भागत नाही. तैसे रामकृष्णांच्या रामकृष्ण आदि कुंकू आवरण और भ्रांती नाही. म्हणून जसं जीवाला आवरण आणि भ्रांती, तसं रामकृष्णाधिकाला आवरण नाही आणि भ्रांती नाही. मग गुरुचं शरण ती तुमच्या आमच्या करता. रामाला शरण जायची गरज नाही, कृष्णाला शरण जायची गरज नाही, पण जेव्हा करतात स्मरण करावं लागतं. त्याला काय गरज आहे? म्हणून रामकृष्णाधिकाला गरज नाही. कशाची? स्वरूप ज्ञानाची. याते म्हणून उपदेश जन्य ज्ञान की अपेक्षा नाही. म्हणून उपजन्य जे ज्ञान श्री गुरु उपदेश करतात, त्या उपदेश करून जे ज्ञान होतं ते जेवायला होतं, ह्याला त्याची गरज नाही होत. किंतु जो अंतकरण को वृत्तिरूप ज्ञान की नहीं, ईश्वर को माया की वृत्तिरूप आत्मा का ज्ञान और उपदेश को किया भी होय है. म्हणून ईश्वराला माया उपदेश सत्वगुण असल्यामुळे ईश्वर गुरूंनी उपदेश नाही केलं तर त्याला स्वरूपाचं ज्ञान आहे, आणि तुम्हाला उपदेश करून ज्ञान करून घ्यावं लागतं. ज्याला गुरुच्या द्वारे उपदेश झाला आहे, जो गुरुचं शरण जाऊन उपदेश करून घेतो, गुरुकडून ज्ञान प्राप्त असलेलं तो जीव आहे, आणि ह्याला त्याची गरज. म्हणून ते ब्रह्म आहेत, पण उपाधी सोडून ते उपाधी सोडून तुम्ही उपाधीला देव म्हणू नका. किती नेहमी सांगतो आमचे गुरुजी आमचे सांगत आहे ना. तुम्ही अंगावर कपडा घेता का सूत असतं अंगावर? कपडा का सूत आहे का नाही? प्रत्यक्ष आहे एक पदार्थ नाव अज्ञान.
आणि ते खरं म्हणायचं नाव आवरण. तसं तुम्ही साक्षी चेतन असून तुम्ही जीव म्हणतायच नाव अज्ञान, आणि तो जीव खरा म्हणण्याच नाव भ्रांती, त्याचं नाव आवरण. आणि जीव कशाला कुठं कळायला लागला. बाकीचे लोकांच्या संबंधात विषय नाही सांगत. म्हणून बाबा रे, रामकृष्ण शरीराचा बाध करा, रामकृष्ण शरीराची उपाधी बाजूला ठेवा, आणि तर दादा अरे गुरूंची भाषा अवघड आहे रे, विपरीत अर्थ होतो. आनंद त्रिभुवनामध्ये एकच आहे. महापापी चंडाळाला आनंद तोच आहे, जीवनमुक्त पुरुषाला आनंद तोच आहे, कर्म उपासकाला आनंद तोच आहे. फक्त अधिकार परतोय आनंदाचं अखंड भोगणं अधिकाराचं लक्षण. महापापी चंडाळ अधिकारा सूर्याचा प्रकाश आहे का पुण्यवंताला? सूर्याचा प्रकाश दारू पिणाऱ्याला नसावा की? तसं महापापी चंडाळाला आनंद परमात्म्याचाच आहे, तुझ्या स्वरूपात आहे. पण उपाधी कनिष्ठ आहे म्हणून त्या आनंदात रमता येत नाही, दुःखात पडतो तो. आणि साधू संत जे असणारे जीवदशेतून चिंतन झालेले ते आनंदात रमतात. आणि भगवंताचा अवतार आनंदाचं रूप खाली येऊन तुमचं आमच्याकरता बोलतात. म्हणून रामकृष्णाजीकडे अवतार घ्यायचं काय कारण आहे? त्याचंही कारण आहे. आणि त्यांना उपदेश गरज नाही. म्हणून तू त्याला देव म्हणू नको, त्यांचा आकार सोडून देव म्हणून. हां, किती निकट साधूंचं केवळ साधका करता इतकं असतं. नाही साधक कुठेतरी बसलेलं आहे आणि इथून पुढं सरकणं नाही. काही लोकांनी तिथंच अडकलं झालं. पण माऊली काय म्हणतात? कोटी कोटी नित्य येतात एक हरिनाम जपता. कोट्यावधी येत नाही जर केलं एका हरिनामामध्ये येत आहे. ते हरिनाम म्हणजे मी ब्रह्मा हे हरिनाम. त्याचं टाईम झालं का? पण किती वाजले? 9:30 वाजायला 5 हां? मिनिट. 9:30 वाजायला 5 मिनिट. राहू दे मग. कुंडली एवढं तुम्ही आलं हे तुम्ही आलो बोलायचं. आम्ही दोघं आता पण विचारसागरात चौथा सर्ग झाला असता. आम्ही दोघं असलो तिथे दिशा दाखवायचं चालायचं, दिशा दाखवायची चालायचं. तिथे तिचा विषय खूप बसतो. तसं नाही, परमार्थ वेगळा, गोरघरचा परमार्थ वेगळा.